बघितलंस बघितलंस, मी म्हणलं होतं की नाही तुला. अगं मूवी काय उगाच बघत नाही मी, पुढं काय होणार आहे ना याचा आपला अंदाज कधीच फेल जात नाही बघ. आता या स्टोरीत पण पुढं काय होणार आहे ना चांगलंच माहित आहे मला. असं मग आता मी धैर्य मुजुमदारचं काय करणार आहे हे पण तुला माहितीच असेल ना. जरा आणि 2-4 जण घ्या सोबत कामाला, लवकर लवकर हात चालवा. तुमचा आणि आमच्या घराच्या हप्ते भरायचा काय संबंध आहे हो सावी. तुम्ही जे गुपचूपपणे केलंय ना ते सगळं कळलंय मला. यू आर मोस्ट वेलकम. कारण तू थँक्यू तर काय म्हणणार नाहीस. हो, तुमचं वेलकम ना तुमच्याकडेच ठेवा आणि तुमचे पैसे पण. तुम्ही कुठे आहे ते सांगा, मी येऊन पैसे देऊन जाते. नाही, त्याची काही गरज नाहीये, असू दे. ठीक आहे, मग तुमच्या घरी जाऊन पैसे देते. नाही नाही, थांब थांब, घरी जायची काही गरज नाहीये, मी पाठवतो लोकेशन. आता या धैर्याला दाखव सावी काय चीज आहे. सावे सावे, अगं चांगल्या मनानं केलं असेल ना त्याने ते, जाऊ दे ना. ऐक ना सावे, ऐक की, राहू दे ना. बस, मी काय म्हणते खरं, तू शांत राहा. हा आरके, स्पेशल गेस्ट येणार आहेत आपले, जरा टेबल वगैरे व्यवस्थित लावायला सांग. हो सर. या या या, घ्या इकडे. बस 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 बस, ठेवा इथंच. याच्यावर टाकायला काहीतरी कपडा वगैरे आणा. आरके, सावे, उगाच काय पण बडबडू नका त्याच्या पुढं, व्यवस्थित बोल त्याच्याशी. हा खरंच याची काही गरज नाहीये. आणि पैशाच्या व्यवहाराबद्दल नंतर बोलू की आपण. यू प्लीज हॅव अ सीट. काय बाहेर ऊन पण बरंच आहे.
ठीक आहे, ज्यूस घे. ज्यूस? तुमच्याकडनं तर पाणी प्यायची पण इच्छा नाही. आणि सारखं काय होई उपकाराची भाषा आणि मदतीचं ढोंग करता? तुम्हाला काय वाटतं हे सगळं करून तुम्ही जे पाप केलंय ते निघून जाणार आहे? चुकताय तुम्ही. अहो तुमचे प्रयत्न वेस्ट जातील. मी कसले प्रयत्न करत नाही. मला खरंच गिल्टी फील होत होत. जे हप्त्याचे मी पैसे भरलेत ते पैसे तुझेच आहेत, तुझ्या हक्काचे पैसे आहेत. तू ज्यावेळी जॉब सोडलास त्यावेळी तुझा काही पगार बाकी होता, तेच आहेत ते. काय पण गुंडाळू नका. माझं कुठलंच पेमेंट बाकी नव्हतं. ऍक्च्युली एखाद्या एम्प्लॉईनी जर अचानक जॉब सोडला किंवा त्याला सोडायला लागला तर कंपनीच्या पॉलिसीनुसार त्याला 2 महिन्याचं पेमेंट दिलं जातं. सर, मी जे काल माझ्या पेमेंट बद्दल बोलले होते ऍडव्हान्स, आज होऊ शकतं ना ते? ऑफकोर्स. पण मी तर 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स घेतला होता. हो, जे बोनसेस त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह असतात. आणि तू जे व्हिडिओज बनवलेत ना त्याला खूप जास्त व्ह्यूज आल्यात. तो मी रिक्वेस्ट करतो हे पैसे असू देत. हो, तुम्ही जी काय ऍक्टिंग करताय ना त्याचा माझ्यावर काही इफेक्ट होणार नाहीये. तुझ्यावर कसला इफेक्ट पाडायचा आहे म्हणून नाही करत आहे मी हे सगळं. मला जेन्युइनली वाटतंय म्हणून करतोय. तू मला त्या दिवशी स्कूटीवर घेऊन गेलीस, त्या सगळ्या लोकांना भेटवलंस. शाळा उभारत असताना त्या लहान लहान मुलांना काम करताना बघितलं. तेव्हा एक गोष्ट मला समजली, पैशाला किंमत असते. जगातली प्रत्येक गोष्ट त्या पैशांनी विकत नाही घेता येत. त्यांनी जे कमवलं त्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं. मला सगळं पिढी जात आयतं मिळालंय. हे सगळं मला समजलं फक्त तुझ्यामुळं. जिद्द, मेहनत,